नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे पूजा आणि पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। नेहमी भाजीबरोबर एखादी चटणी किंवा ठेचा काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। तर त्यासाठी मी आज घेऊन आले आगळा वेगळा असा सिमला मिरचीचा ठेचा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। इथे मी एक कढई घेतली आहे आणि कढईमध्ये साधारण 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये टाकतोय अर्धा चमचा जिरं। जिऱ्याला आपण व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे। जिरे फ्राय झाले की आपण त्यामध्ये घालणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा, तोही मी बारीक चिरून घेतलेला आहे। हा कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा थोडा फ्राय झाला की आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक कुटलेला लसूण, साधारण 10 ते 12 पाकळ्या, शिवाय 2 ते 3 हिरव्या मिरच्या। तुम्ही आवडत असेल तर हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता। आणि त्यानंतर मी टाकलेत 3 बारीक चिरलेल्या सिमला मिरच्या आणि हे आपण व्यवस्थितपणे तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे। सिमला मिरची आपण साधारण 4 ते 5 मिनिटापर्यंत तेलावर फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून ती आतपर्यंत व्यवस्थित शिजेल। आता मी टाकते चवीनुसार मीठ आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय। ही चटणी जर तुम्ही बाहेर ठेवलीत तर साधारण 1 ते 2 दिवसापर्यंत टिकू शकते, पण जर फ्रीजमध्ये ठेवलीत तर 4 दिवसापर्यंत ही आरामात टिकते। अशा प्रकारे ही सिमला मिरची आणि कांदा व्यवस्थितपणे फ्राय झालेले आहेत। आता मी त्यामध्ये घालते शेंगदाण्याचं कूट। मी इथे मोठे 2.5 चमचे कूट वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आणि आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। सिमला मिरचीचं आणि कांद्याचं मॉइश्चर पूर्णपणे कमी झाल्यानंतर आपण हे कूट टाकायचं आहे, जेणेकरून हा ठेचा किंवा चटणी थोडीशी मोकळी होईल। वरून मी टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा जिरेपूड आणि 1 छोटा चमचा धनेपूड आणि हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता आपला हा सिमला मिरचीचा ठेचा खाण्यासाठी आता तयार आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा। शिवाय अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।